नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगरामध्ये घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी पांडव काळामध्ये खोदलेल्या अनेक प्राचीन गुहा आहेत आणि या गुहेचे रहस्य अनेक वर्षे लपून आहे. कारण या ठिकाणी असलेल्या सर्वात मोठ्या गुहेमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा गुहेच्या आतमध्ये एक गुप्त मार्ग आहे आणि तो मार्ग डोंगराच्या आतमध्ये जातो. त्या मार्गाने जाण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. कारण आतमध्ये अंधार आहे, चिखल आहे आणि त्या मार्गाने आतमध्ये जाणे म्हणजे एकदम खतरनाक असू शकते. या ठिकाणी असलेल्या अनेक प्राचीन गुहा बघितल्यानंतर तुम्ही देखील विचार कराल, पांडव काळामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या, आधुनिक उपकरणे नव्हती, मग सह्याद्रीचे डोंगर कसे पोखरले असतील, हा खडक कसा खोदला असेल, हे सर्व बघण्यासारखे आहे. पण त्या गुहेमध्ये प्रवेश करण्या अगोदर या ठिकाणी असलेला निसर्ग मी निरीक्षण करतो. कारण त्या गुहेच्या आतमध्ये जंगली प्राणी पण बसू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगत त्या गुहेच्या जवळ आता मी जाणार आहे. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा. मी तुम्हाला देखील समजेल सह्याद्री पठारामध्ये अशा पण काही प्राचीन गुहा आहेत. त्या गुहेचे रहस्य अनेक वर्ष माणसांपासून लपून का आहे. तर चला मित्रांनो, या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असलेल्या सर्वात मोठ्या गुहेमध्ये प्रवेश करून त्या गुप्त मार्गाचा अंदाज घेऊया आणि आतमध्ये काय काय आहे हे देखील बघूया. तर चला आता प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर असलेल्या डोंगरावर चढून पुन्हा मी दरीमध्ये उतरलो. कारण या गुहा दरीच्या आतमध्ये आहेत. या ठिकाणी असलेले सह्याद्रीचे लाल दगड तुम्ही बघू शकता आणि ह्या दगडाला झाडाने सहारा घेऊन आपले जीवन निर्माण केलेले आहे. या ठिकाणी असलेल्या लहान गुहा आणि अनेक गुहा बघण्या अगोदर आपण सुरुवातीला रहस्यमय सर्वात मोठ्या गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे. मी अगोदर त्या गुहेच्या जवळ गेलो, तिथला परिसर निरीक्षण केला, त्यानंतर आता मी तुम्हाला घेऊन त्या गुहेमध्ये निघालेलो आहे. बघू शकता या ठिकाणी पण अनेक गुहा खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या गुहेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला थोडा खतरनाक मार्ग पूर्ण करावा लागतो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्वत्र सुन्न आहे. कुठेही माणसांचा वावर किंवा कुठेही प्राण्यांचा वावर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. पण समोर असलेल्या गुहेमध्ये जाताना कोणालाही भीती वाटणारच. कारण आज मी एकटाच आलेलो आहे आणि एकटे अशा गुहेमध्ये प्रवेश करणे एकदम खतरनाक असू शकते. बघू शकता मित्रांनो, सर्वत्र किर्र असा आवाज येत आहे. मी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही सर्वात मोठी गुहा अशी बघायला मिळते. गुहेच्या समोर खूप मोठा दगड आहे, त्यामुळे तुम्हाला गुहेचे प्रवेशद्वार पूर्णपणे दिसणार नाही. त्यामुळे मी मागे जातो आणि मागून तुम्हाला ही गुहा दाखवतो. बघू शकता तुम्ही ही सर्वात मोठी गुहा कशी आहे. या गुहेमध्ये प्रवेश करण्या अगोदर मला मोबाईलचा टॉर्च ऑन करावा लागेल. त्यानंतर आपल्याला आतमधले कदाचित थोडंफार दिसू शकते. कारण सायंकाळचे 4 वाजून गेल्यामुळे आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळे सर्वत्र अंधार आहे. बघू शकता मित्रांनो, आतमधून ही गुहा कशी आहे आणि बाहेरून आतमध्ये अंधार दिसत आहे. त्यामुळे या गुहेच्या आतमध्ये जाताना आपल्याला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. बघा, हे गुहेच्या आतमध्ये वाहणारे झरे देखील आहेत आणि ही गुहा हजारो वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात आहे. त्यामुळे आतमध्ये जंगली प्राणी आपले घर बनवून राहू शकतात. बघा, या ठिकाणी पण गुहेचा काही भाग खोदलेला आहे, पण ज्या ठिकाणी गुप्त मार्ग आहे तो पुढे आहे. मी आता बॅटरी लावलेली आहे, त्यामुळे समोरचा व्ह्यू तुम्हाला कसा दिसत आहे तुम्ही बघू शकता. पण आतमध्ये आणखी अंधार आहे, तरी देखील मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित आपल्याला या गुप्त मार्गाचा अंदाज लागू शकतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे पाणी कसे वाहत आहे. याला गुप्त गंगा असे देखील म्हटले जाते. कारण जमिनीच्या आतमधून वाहणारे हे झरे आणि या झरातील पाणी पिण्यायोग्य आहे. मी आणखी पुढे आल्यानंतर एकदम भयानक वाटत आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी एक होल आहे. त्या होलाच्या आतमध्ये कदाचित साप किंवा साळींदर आपले घर बनवून राहू शकते. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओ शूट करून आपल्याला बाहेर निघायचे आहे. या ठिकाणी पण काही गुहा आहेत मित्रांनो. आता मी पाण्यामधून हळूहळू पुढे निघालेलो आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्या या गुहेचा अंदाज
लागायचा बंद झालेला आहे. बघू शकता तुम्ही ही गुहा किती खतरनाक आहे मित्रांनो, बघा. आणि हा गुप्त मार्ग या ठिकाणी आहे. इथून पुढे जाण्याचे धाडस मला काय होत नाही, कारण या ठिकाणी एकदम भयानक अनुभवायला मिळत आहे. आणि गुप्त गंगा तिथून जमिनीच्या आतमधून उगम होत आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला त्या गुप्त मार्गाने आणखी पुढे घेऊन जाऊ शकत नाही. या ठिकाणी असलेला हा गुप्त मार्ग बघण्याचे आपले धाडस होत नाही, कारण या ठिकाणी मी एक होल दाखवला तुम्हाला. त्या होलामध्ये खूप मोठे अजगर असू शकते. बघा, या ठिकाणी हे होल आहे, एकदम भीतीदायक वाटत आहे. कदाचित या होलामधून जर काय बाहेर आले तर पळणे अवघड होईल. त्यामुळे आता मी या गुहेमधून बाहेर निघत आहे, कारण आणखी आतमध्ये जाण्यासाठी माझ्यासोबत 3-4 माणसे असती तर मी पुढे जाण्याचे धाडस केले असते. तर मित्रांनो, या गुहेमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण अजून काही गुहा बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही, समोर अडचण आहे, त्यामुळे आणखी पुढे जाता येणार नाही. ही गुहा आपण आतमधून जाऊन बघितली. आता आपण या ठिकाणी असलेल्या अजून काही लहान मोठ्या गुहा बघूया. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी अशा पण काही गुहा आहेत, त्या गुहेच्या आतमध्ये घरासारखे सुविधांच्या पूर्ण विचार करून गुहा बनवलेला आहेत. बघा, हा सह्याद्रीचा दगड कसा पोखरलेला आहे. या ठिकाणी आपण जेव्हा एंट्री केली तेव्हा आपल्याला लहान 2 गुहा दिसल्या होत्या. त्या गुहेमध्ये प्रवेश करून आतमधून या गुहा कशा आहेत हे बघूया. त्यानंतर शेम टू शेम घरासारख्या बनवलेल्या गुहा देखील आपल्याला बघायच्या आहेत. बरं, त्या गुहेमध्ये प्रवेश करण्याअगोदर या ठिकाणी डोंगराच्या खालून वाहणारा झरा तुम्ही बघू शकता. आणि हे पाणी किती स्वच्छ आहे आणि या पाण्याचा आवाज कसा आहे तुम्ही ऐका. मित्रांनो, किती गोड आणि मधुर आवाज आहे. आणि या लहान गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आतमधून ही गुहा अशी बघायला मिळते. आतमध्ये बसण्यासाठी चौकोनी आकाराचे काहीतरी बनवलेले दिसत असेल. मी टॉर्च लावतो म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर दिसेल. बघा, त्या ठिकाणी आतमधून ही गुहा कशी आहे. पाणी जरी पाझरत असले तरी आतमध्ये उभार आहे. आणि या गुहेमधून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या साईडला असलेली आणखी एक लहान गुहा बघायला मिळते. बघू शकता तुम्ही, या गुहेच्या आतमध्ये भरपूर जागा आहे. बघा, म्हणजे साईडला असलेल्या गुहेमध्ये साधू संत बौद्ध भिक्षू तपश्चर्या करत असावेत. या ठिकाणी थोडा वेळ आराम पण करत असावेत. बघा, पावसाला आता जोरदार सुरुवात झाल्यामुळे आजचा व्हिडिओ आपला एकदम खतरनाक असणार आहे. मित्रांनो, सर्वात मोठ्या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर एकदम धक 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 असे होऊ लागले, कारण आतमध्ये जो नजारा होता आणि ते गोल होल होते ते बघितल्यानंतर एकदम भीती वाटली. कारण अशा होलमध्ये अजगर लपतात. तिथून जर काही बाहेर आले असते तर खूप अवघड झाले असते. एकदम खतरा घेऊन त्या गुहेच्या आतमध्ये मी गेलो. इथून पुढे अनेक गुहा आहेत. त्या सर्व गुहा मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पण माझ्या मागे असलेले हे झाड तुम्ही बघू शकता. त्या झाडाच्या मुळ्या बघितल्यानंतर असे वाटते जणू काही सापांच्या शेपट्या आहेत. पण ह्या झाडाने त्या खडकाला पकडून ठेवलेले आहे. या झाडापासून माणसाने काहीतरी शिकले पाहिजे. कितीही अवघड परिस्थिती आली, कितीही संकट आली तरी सुद्धा आपण आपला हात कधीही सोडायचा नसतो. या झाडाने हे खडकाला पकडून आपले जीवन निर्माण केलेले आहे. हे पाणी त्या खडकामधून शोषून घेऊन 12 महिने त्या खडकासोबत आपले जीवन जगत आहे. त्यामुळे कितीही संकटे आले तरी हार मानायची नाही. आता आपण इथून पुढे असलेल्या अनेक प्राचीन गुहा बघूया. मित्रांनो, आणखी पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी अजून काही आकृत्या, नक्षा आणि मूर्त्यांचे अवशेष त्या डोंगरामध्ये पोखरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही, त्या ठिकाणी काहीतरी कलाकृती खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला चुली, लाकडे आणि शेणकुडे पण दिसत असतील, कारण या ठिकाणी
आजकालची मुले तरुण पिढ्या येऊन पार्ट्या बनवतात. तुम्ही पार्ट्या बनवा, त्या ठिकाणी एन्जॉय करा ह्या निसर्गाचा, पण त्या चुली पुन्हा एकत्रित करून ठेवा. ही लाकडे, ही शिंकुटे किंवा त्या पत्रावळ्या, बाटल्या, कचरा असा कधीही या ठिकाणी फेकू नका. कारण या ठिकाणी पर्यटक या गुहा बघण्यासाठी येतात. त्यांना हे सर्व काही बघितल्यानंतर क्यू वाटेल. आपल्या भागामध्ये असलेल्या प्राचीन गुहा आपणच सुरक्षित ठेवल्या पाहिजेत. बघा, वरती काही मूर्त्यासारखी नक्षीकला आपल्याला बघायला मिळते. समोर बघा, दोन्ही ठिकाणी 2 खांब आहेत आणि आतमध्ये काही मूर्त्यासारखे आपल्याला दिसत आहे. इथून आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अनेक गुहा बघायला मिळतात. बघा, या ठिकाणी 3 कलाकृती आहेत, म्हणजे कदाचित शंभू महादेवाची पिंडीसारखी काहीतरी दिसत आहे. या गुहेजवळ आल्यानंतर तुम्हाला काही खिडक्या, जाळ्या आणि दरवाजे दिसत असतील, कारण रात्री हे सर्व बंद केले जाते, कारण कोणताही जंगली प्राणी आतमध्ये जाऊन बसू नये म्हणून. आणि समोर असलेले 2 खांब नंतर बनवलेले आहेत, कारण ही गुहा पडू नये म्हणून, सुरक्षता म्हणून आतमध्ये अजून काही खांब बनवलेले आहेत, कारण कोणीही पर्यटक आतमध्ये गेल्यानंतर या गुहा सुरक्षित असाव्यात. बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, घरासारख्या सेम टू सेम च्या प्राचीन गुहा बनवलेल्या आहेत. म्हणजे हा हॉल आहे, किती लांबडा हॉल आहे बघा, आणि आतमध्ये मधला गाळा आहे. मधल्या गाळ्यामधून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला आणखी एक चौकट बघायला मिळते. म्हणजे अजून पुढे गेल्यानंतर या गुहेच्या आतमध्ये आपल्याला आणखी एक लहान गुहा बघायला मिळते. या गुहेमध्ये जाऊन बघूया काय आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एकदम खतरनाक अनुभव बघायला मिळतो. वरती काही कलाकृती खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि समोर बसण्यासाठी सिंहासन सारखे काहीतरी बनवलेलं आहे. साधू संत या ठिकाणी येऊन तपश्चर्या करत असावेत. आणि या गुहा अनेक वर्षापासून पावसाचा, निसर्गाचा सामना करत आहेत, आणि पाऊस पडल्यामुळे या पाझरतात, तरी सुद्धा त्या आहेत तशा उभ्या आहेत. बघू शकता मित्रांनो, खाली एकदम वेगवेगळ्या रूमीचे आकार देण्यात आलेले आहेत. आता आपण या गुहेमधून बाहेर पडूया. मग आपल्याला या साईडला अजून एक गुहा बघायला मिळू शकते. बघा, इथून पुढे आल्यानंतर हा डोंगर असाच पोखरलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे या दुसऱ्या गुहेमध्ये प्रवेश करून बघूया आपल्याला या ठिकाणी अजून काही बघायला मिळते का. हा खांब बघा, दगड पोखरून या खांबाला कसा आकार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी पण सुरक्षता म्हणून ह्या जाळ्या, चौकट आणि दरवाजे लावलेले आहेत. आणखी आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 खांब बघायला मिळतात. 3 खांब जुने आहेत आणि हा खांब नंतर गुहेला सपोर्ट देण्यासाठी बनवलेला आहे, कारण इथला खांब पडलेला असावा. या गुहेमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पण सिंहासन सारखे चौकोनी काहीतरी बघायला मिळते. बघू शकता तुम्ही, हा जांभा दगड आतमधून कसा दिसतो. या गुहेमधून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपल्याला त्या डोंगराच्या कडेकडेने अजून काही प्राचीन गुहा बघायला मिळतात. आणि या गुहेजवळ येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी गार्ड आणि पायऱ्या वगैरे भेटतात. त्या पायऱ्यावरून खाली उतरून त्या दरीमध्ये आपण प्रवेश करू शकतो. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी अजून काही गुहा आहेत. बघा, वरती या गुहा आहेत, पण वरती चढताना पाय घसरत आहे. आणि हा डोंगर असाच पोखरत पुढेपर्यंत नेलेला आहे. मित्रांनो, गुहेच्या मधोमध उभे राहिल्यानंतर या गुहेच्या आसपास असलेला निसर्ग आपल्याला असा बघायला मिळतो. सर्वत्र जंगल, झुडपे, हिरवेगार डोंगर आणि ह्या डोंगरामधून पडणारा पाऊस आणि ह्या पावसामध्ये मिक्स झालेले हे धुके, किती सुंदर निसर्ग आहे मित्रांनो. आणि सायंकाळ होत आल्यामुळे तुम्हाला कदाचित उजेड, विजिबिलिटी कमी दिसत असेल, तरी देखील हा निसर्ग मोबाईलमधून बघणे किंवा कॅमेऱ्यामधून बघण्यापेक्षा प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन बघणे वेगळाच अनुभव देऊन जाते. तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा, त्यामुळे तुम्हाला प्राचीन गुहेंचे रहस्य अजून काही समजू शकते. पण कधी वेळ भेटला तर अशा पठारांना भेट द्या, तुम्हाला या ठिकाणी असलेले प्राचीन सर्व काही बघायला मिळू शकते.
मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठाराच्या वरती घेऊन आलो आणि या पठाराच्या दरीमध्ये असलेल्या पांडवकालीन प्राचीन गुहा दाखवल्या. पण सर्वात मोठ्या गुहेतील अनुभव किती खतरनाक होता हे देखील तुम्ही बघितले असेल. या ठिकाणी आल्यानंतर सह्याद्रीचा डोंगर पोखरून पांडव काळामध्ये खोदलेल्या प्राचीन गुहा कशा आहेत आणि प्राचीन सभ्यता कशी होती याचा अंदाज देखील आपल्याला लागतो. चिन्नी आणि हातोडीने असे डोंगर पोखरण्यासाठी त्यावेळी किती काळ लागला असेल हे देखील अनुभवण्यासारखे आहे. आज मी या ठिकाणी येऊन पावसामधून खतरनाक प्रवास करून त्या पांडवकालीन प्राचीन गुहा तुम्हाला दाखवल्या. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.